आणि ते राहुल गांधी त्यांच्या समोर लोकसभेतले विरोधी पक्ष नेते म्हणून बसलेले. त्यांना बहुतेक हे सहन होत नसावं, त्यांचा स्वभाव तसा नाहीये. त्यांना आता हुकुमशाही एकाधिकारशाही याच्यावर राहुल गांधी यांचा लगाम येणार आहे. विरोधी पक्ष नेते, जर विरोधी पक्ष नेता ज्याला घटनात्मक दर्जा आहे, संविधानिक दर्जा आहे, त्या पदावरील व्यक्तीला पंतप्रधान बालबुद्धी वगैरे म्हणत असतील तर तो त्यांचा अपमान नसून संविधानाच्या त्या पदाचा अपमान. आणि म्हणून आम्ही म्हणतो की संविधान खतरे में है. मोदी कोणत्याही प्रकारचं संविधान घटना नियम पाळायला तयार नाही. आम्ही जे म्हणतो की संविधान खतरे में है, या बालबुद्धीच्या नेत्यानं तुम्हाला घाम फोडला लोकसभा निवडणुकीत, आणि याच बालबुद्धीच्या नेत्यानं तुमचं बहुमत गमावायला लावलं, आणि याच बालबुद्धीच्या नेत्यानं त्यांच्या पहिल्या भाषणात तुमचा बुडखा फाडला. याची अस्वस्थता आपण समजू शकतो. पण संसदेमध्ये उभं राहून तुम्ही विरोधी पक्ष नेत्यांना, ज्याच्या मागे 232-237 खासदारांचं बळ आहे, आपल्या बरोबरीचं बळ आहे, आपण कुबड्यांवर आहात, त्यांना अशा प्रकारे अपमानित करणं, याच्यामध्ये तुमची संस्कृती दिसते. तुम्ही लोकशाही, संसदीय लोकशाही मानायला तयार नाही, संविधान मानायला तयार नाही. आणि म्हणून आम्ही ते म्हणतो संविधान खतरे में आहे मोदींमुळे, ते यामुळेच. दावा केला, माईक बंद करण्यात